आज आपण डेसिमल फ्रॅक्शन संदर्भात बोलणार आहोत। आता डेसिमल फ्रॅक्शन काय आहे हे समजून घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही गोष्टी रिपीट करतो। जसं की मी इथे एक अंक लिहिला 123, कितीला 123। तर यामध्ये संख्येचे 3 स्थान तुम्हाला माहित आहे, बरोबर? ज्याला तुम्ही आतापर्यंत मराठीमध्ये काय काय म्हणले आहात, एकक, त्यानंतर दशक आणि त्यानंतर शतक, बरोबर आहे का? तर यामध्ये एकक जे आहे त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणायचं युनिट प्लेस। काय म्हणायचं? युनिट प्लेस। त्यानंतर याला म्हणायचं टेन्स प्लेस। त्यानंतर याला म्हणायचं 100 प्लेस। काय म्हणायचं? 100 प्लेस। ओके, म्हणजे हे झाले त्याचे संख्येचे स्थान, ज्याला तुम्ही एकक, दशक आणि शतक। यानंतर काय असेल? 1000। संख्येचं चौथं स्थान काय असेल? 1000। आता यामध्ये तुम्ही काही प्लेस व्हॅल्यू पण शिकलेला आहात। प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? स्थानिक किंमत। प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? स्थानिक किंमत। जसं की तुम्हाला माहित आहे की यामध्ये आपण एक एक अंक घेऊ। यामध्ये समजा आपण 3 घेतला, 2 घेतला आणि 1 घेतला। आता 3 हा अंक एकक ठिकाणी म्हणजे युनिट प्लेसला आहे, म्हणून त्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे, प्लेस व्हॅल्यू म्हणजे जी स्थानिक किंमत आहे, ती व्हॅल्यू किती असेल? त्याची 3च असेल। त्यानंतर 2 अंक जो आहे हा कोणत्या स्थानावर आहे? दशक म्हणजे टेन्स प्लेसला आहे, आणि अशा वेळेस त्याची स्थानिक व्हॅल्यू किती असेल? 20। त्यानंतर 1 हा जो अंक आहे हा शतक स्थानावर म्हणजे 100 प्लेसला आहे, दॅट्स व्हाय त्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती किती असेल? 100 असेल। तर हे तुम्ही या अगोदर शिकलेला आहात। ओके, आता तुमच्या समोर मी आता एक अंक लिहितो। तो अंक आहे समजा 4517.239, ठीक आहे? सो 4517.239। कारण दशांश नंतर प्रत्येक अंक आपल्याला कसा वाचायचा असतो? सेपरेट वाचायचा असतो। आता यामध्ये या अंकाचे आपल्याला काय करायचं आहे? अगोदर स्थान निश्चित करायचे आहे आणि त्यानंतर त्याची काय करायची? आपल्याला प्लेस व्हॅल्यू पण फाइंड करायची आहे। आता हे तर तुम्ही शिकला आहात, ही संख्येचं कोणतं स्थान आहे? एकक, त्यानंतर दशक, बरोबर? ठीक आहे, आता आपण काय करू? थेट इंग्रजीमध्ये नाव घेऊ वाटल्यास। हे कोणतं प्लेस आहे? युनिट प्लेस किंवा वन प्लेस। त्यानंतर हे कोणतं आहे? टेन्स। ओके, युनिटला कोणतं नाव आहे आपल्याकडे? वन्स प्लेस। ओके, सो तिसरं जे आहे ते काय आहे? 100 प्लेस। त्यानंतर काय आहे? 1000। आता दशांश नंतरची जी स्थान आहे त्या स्थानाबद्दल आता आपण काय करू? थोडीशी डिस्कस करू। दशांश नंतर संख्येचं जे पहिलं स्थान आहे तर त्यामध्ये काय करायचं? तुम्हाला THS लावायचं। काय लावायचं? THS, टेन्स। काय म्हणायचं त्याला? टेन्स। त्यानंतर 3 जे आहे तर याला काय करायचं? जे 100 आहे त्याला काय लावायचं? THS, काय होईल? 100। त्यानंतर 9 जे आहे तर या 1000 या शब्दाला काय लावायचं आपल्याला? THS म्हणजे thousands। येते लक्षात? आता हे झालं यांची नावं, ठीक आहे? आता याच्या आपल्याला काय करायचे आहे? वेगवेगळ्या प्लेस व्हॅल्यू फाइंड करायच्या आहे। काय फाइंड करायची आहे? प्लेस व्हॅल्यू प्रत्येक अंकाची। आता यामध्ये हा जो 7 अंक आहे, ओके, मी मुद्दाम डिफरंट अंक घेतलेले आहे। तर पहिला अंक जो आहे 7, तर याची प्लेस व्हॅल्यू किती येईल बरं? 7च येईल। त्यानंतर 1 हा जो अंक आहे तो दशक स्थानावर आहे, त्यामुळे त्याची प्लेस व्हॅल्यू किती येणार? 10। त्यानंतर
हे जे 5 अंक शतक स्थानावर आहे म्हणून त्याची किती आली प्लेस व्हॅल्यू 500 आणि 4 या अंकाची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती किती असेल 400. आता हे का आलं कारण आपण एकक स्थानावर जर असेल तर त्याला कितीने गुणतो 1 ने. दशक स्थानावर 1 होता, दशक स्थानाच्या कोणत्याही अंकाला आपल्याला कितीने गुणायचा आहे 10 ने. त्यानंतर शतक स्थानावर जो अंक असतो त्याला आपण कितीने गुणतो 100 ने आणि दशक स्थानावरच्या अंकाला आपण कशाने गुणतो 1000 ने गुणतो. त्यानंतर या व्हॅल्यूज आपल्याकडे आल्या म्हणून 7 या अंकाची प्लेस व्हॅल्यू किती आली 7, 1 या अंकाची प्लेस व्हॅल्यू 10, 5 ची 500 आणि 4 ची प्लेस व्हॅल्यू किती आली 4000. मग आता दशांश नंतर जे पहिलं स्थान होतं कोणतं टेन्स, तर याची आपल्याला प्लेस व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ही व्हॅल्यू फाइंड करताना दशांश नंतर ते पहिलं स्थळ आहे, पहिलं स्थळ असल्यामुळे त्याला आपल्याला कितीने डिवाइड करायचं आहे 10 ने डिवाइड करायचं. किती डिवाइड करायचं 2 ने डिवाइड करायचं आणि ही व्हॅल्यू किती असेल 0.2. त्यानंतर 3 जो अंक आहे हा कोणता आहे हंड्रेड्स प्लेसला आहे म्हणजे दशांश नंतर दुसरं स्थळ आहे म्हणून त्याला कितीने डिवाइड करायचं 100 ने डिवाइड करायचं. त्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती किती असेल 0.03 आणि जो 9 आहे हा दशांश नंतर किती स्थळ आहे तिसरं स्थळ आहे म्हणजे 1000 प्लेसला आहे म्हणून या 9 ला आपण कितीने डिवाइड करणार 1000 ने डिवाइड करणार आणि तेव्हा त्याची प्लेस व्हॅल्यू ही किती असेल 0.009. हे लक्षात आलं. आणि शून्यानंतर प्रत्येक अंक जो आहे त्याचं रीडिंग करताना आपल्याला काय करायचं आहे त्याचं सेपरेट वाचन करायचं. तुम्ही याला 4517.239 असं म्हणू शकता का नाही. रीडिंग करताना कसं बनणार 4517.239 बरोबर. आणि म्हणून दशांश नंतरचं पहिलं स्थळ काय सांगितलं मी तुम्हाला टेन्स. त्याची प्लेस व्हॅल्यू करताना कितीने डिवाइड करायचं 10 ने डिवाइड करायचं. दशांश नंतर दुसरं स्थान कोणतं आहे 100. त्याची व्हॅल्यू फाइंड करताना त्या अंकाला कितीने डिवाइड करायचं 100. त्यानंतर दशांश नंतर तिसरं स्थान 1000. त्याची प्लेस व्हॅल्यू करताना त्या संख्येला कितीने डिवाइड करायचं 1000 ने डिवाइड करायचं. अशा पद्धतीनं ही आहे प्लेस व्हॅल्यू काढण्याची मेथड. ओके.